अहो आई आज चला या. वहिनी, आम्ही तुझ्याबद्दल किती गैरसमज केला अगं, पण तू काय नाही केलंस आमच्यासाठी. वहिनी, तू ग्रेट आहेस. तुम्ही पण जाऊन आराम करा. ही चहा नाश्त्याचं बघते. आता काय भाताबरोबर सॉस खाणं. ए बाजूला बाजूला ठेव, बाजूला ठेव. जे दिलंय ते संपव. दादा खा ना. भूक नाहीये मला. दादा नाता प्लीज, भरल्या ताटावरनं असं उठायचं नाही. अनु, इच्छा नाहीये माझी. असं काय करतो? ती म्हणते म्हणून तरी जेव. दादा प्लीज प्लीज खाऊन घ्या ना. उपाशी राहून कसं झालं. ऐक ना दादा, जे काही घडलंय त्यातून आपण कोणीही सावरलो नाहीये. आम्ही सुद्धा नाही सावरलोय. पण याचा अर्थ असा जेवणावर राग काढणार आहेस का आता तू? आणि आता हे मी सांगायचंय तुला? मला मान्य आहे, आपण कुणीच सावरलं नाहीये. पण एक गोष्ट आहे जी फक्त मलाच वाटते आणि तुमच्यापैकी कुणालाच वाटत नाहीये. ती म्हणजे गिल्ट. अपराधी भावना. माझ्या बायकोमुळे तुम्हाला सगळ्यांना भोगावं लागले. दादा काय बोलताय तू? कसलं गिल्ट? कुठली अपराधी भावना? हे जे काही झालं, जे काही घडलं, त्यात तुमचा काहीच दोष नाहीये. जे काही केलंय ना ते सीमा वहिनींनी केलंय. पण मला कळायला हवं होतं अनु. एक नवरा म्हणून मी काहीतरी स्टँड घ्यायला हवा होता. तिला वेळीच थांबवायला हवं होतं. पण नाही झालं मला ते शक्य. दादा, अरे जाऊ दे ना, सोड ना. कशाला टेन्शन घेतोयस तू उगाच? तुला माहिती आहे ना सीमा वहिनीचं. अरे तिला ओळखणं, समजून घेणं कठीण आहे रे. रेवती अगदी बरोबर बोलला.
दादा मला असं वाटतं जे काही झालं त्यात तुमची काही चूक नाही.